अरे अक्षय सर को मी बघितलंही नाही तिकडे, मी बघूच शकत नाही. हॅलो मित्रांनो, तर या व्हिडिओमध्ये असेच आपण महागुरूंचे प्रवचन जे आहेत ते ऐकणार आहोत, परंतु लेवल सबके निकलेंगे. व्हिडिओ जे आहे ते नक्की शेवटपर्यंत पहा बघा. तो ये बात है उस ज़माने की, जेव्हा एका दिवशी मी एकटा बसलो होतो आणि मोबाईलवरती रील्स जे आहे ते स्क्रोल करत होतो बघा, आणि अचानक मला एकसारखे असेच टाईपचे व्हिडिओ जे आहे, कंटेंट जे आहे ते दिसायला लागलं, ज्यामध्ये लेजंड्स ऑफ मराठी जे होते ते वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांच्या चित्रपटाविषयी, त्यांच्याविषयी जे आहे ते बोलत होते. त्यामुळं मला ही आयडिया सुचली हा व्हिडिओ बनवण्याची बघा. घोड्याशी गप्पा मारायच्या. म्हणजे सिरियसली माझं रिॲक्शन पण असंच होतं बघा. परंतु हे तर जाऊ द्या, आणखी पुढं तर बघा हे इंटरव्ह्यूमध्ये काय म्हणतात व काय नाही. मी विचार केला तर आता हे काय एक्सप्लेन करतात काय की पुढं चालून मी असं बोललो तसं बोललो, आणि खरंच त्यांनी एक्सप्लेन नाही केलं. पुढचा नक्कीच तुम्ही व्हिडिओ बघा. आता रिहर्सल किंवा प्रशिक्षण सुरू होणार आहे की सुल्तान देख भाई इज्जत बचा ले. हाँ, अभी तेरा मेरा अभी शूटिंग टाइम आ रहा है तो ठीक से करना पड़ेगा भाई. हां, मला कळालं बघा. कसं तर हे ना माणसाची तर बोलच वाटत नाही गेलं. त्याच्यामुळे यांनी आता चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान काय केलं की घोड्याला बोलायला सुरुवात केली. याच्यासोबत राहून ती विकी कौशल बी तसंच म्हणायला लागला. टेक मेरे घोड़े का नाम आजाद था. आजाद भाई सुन, 6 महीने से तैयारी कर रहे हैं, अब टाइम आ गया है. आणि जेव्हा मी या गोष्टीचं उत्तर शोधायला लागलो तेव्हा मला एक व्हिडिओ सापडला. आपको सबने बुलाया विकी सर ने, मुझे क्यों बुलाया? मेरा तो शूटिंग नहीं है. नहीं, वो बुलाया आपने. मी गेलो सेटअप दिवस लक्ष्मण सर म्हणाले, अरे ते विकीला करमत नाही तुझे बोलायला कधी. एवढ्या सर्व गोष्टीवर मी अक्षय खन्ना यांची देखील प्रतिक्रिया जी आहे ती बघितली होती, आणि ते ऐकून तर मला आणखी खूप जास्त वाईट वाटलं. आपला संतोष जुवेकर पिक्चरच्या शूटिंगच्या दरम्यान तुमच्या संग बोलला नाही म्हणा असं मी ऐकले त्याच्या तोंडून. खरंच संत्या तुमच्या संग बोलला नाही का हो? नाही, अजिबात नाही. खरं तर मी बी शॉर्ट झालतो काहून बोललो ना माझ्या संग, काय झालं बा नेमकं आलं, पण कळायला काही मार्गच नव्हता. मी त्याच्यासोबतच्या विचारू लागलो की बा काय झालं तर ते म्हणून लागले की नाही म्हणे ते तुमच्या संग बोलणारच नाही म्हणे, ते विषय सोडून टाका म्हणे तुम्ही त्याचा. संत्या आहे म्हणे ते संत्या. मला कस तरी वाटलं मग ते संत्याचं असं पाहून. हा, म्हणजे आम्हाला वाटलं का बा संत्या तुमच्या संग संत्यासारखा एवढा मोठा कलाकार तुमच्या संग बोलत नाही म्हणजे लय लाजिरवाणी गोष्ट आहे ती. मला लय कस तरी वाटू लागलं तर काय सांगू तुला आता. तर या व्हिडिओमध्ये एवढंच बघा. थँक्यू.